हा कोण? न उघडणाऱ्या कुलपाची चावी येते. साहेब, एका हिंदी वाहिनीतून फोन आला होता. त्यांना तुमची मुलाखत घ्यायची आणि जानकी वहिनींची पण. माझ्यासाठी एक बदल करशील? आज तू सांगशील तो बदल करेन. जानकीला आई म्हणून स्वीकार ना. जानकी बद्दलची भीती आता तुमच्या वागण्या बोलण्यातही दिसायला लागली. मी शंकर मोराजकर, CID ऑफिसर. मैं महाराष्ट्र की तमाम जनता का बहुत आभारी हूं। आपकी दुआओं और प्रार्थनाओं के कारण ही आज मैं ये दिन देख पा रहा हूं। अब इससे आगे आपकी दुआओं का कर्ज चुकाना मैं अपना फर्ज समझता हूं। जानकी देवी, आप कुछ बताइए आपके अनुभव के बारे में। मी म्हणजे मतलब? मैडम, आपने ही तो दिन रात लगातार उनकी सेवा की है ना। सांग जानकी, सांग अख्ख्या महाराष्ट्राला. महाराष्ट्रच नाही, अख्खा देश पाहतोय तुझ्याकडे. बोलिए ना जानकी देवी, क्या था आपका अनुभव? मैं मतलब नमस्कार, मी जानकी नरसिंह किल्लेदार. छोट्या गावातली मी साधी खेडवळ मुलगी आहे. ही जडजड शब्द, ही भाषा मला काही कळत नाही, कारण माझा काही त्याचा अभ्यास नाही. पण भारतातल्या सगळ्या बायकांना एक भाषा नक्की कळते, ती म्हणजे आपल्या कुंकवाची भाषा. ती भाषा शिकायला कुठल्या शाळेत नाही जावं लागत. मी माझ्या त्याच कुंकवावर विश्वास ठेवला. त्या कुंकवाच्या लाल रंगामध्ये माझ्या सुखाचे स्वप्न पाहिले. मी कुठली मोठी लढाई जिंकली असं मला नाही वाटत. मी फक्त माझ्या कुंकवावर आणि माझ्या पांडुरंगावर विश्वास ठेवला. आणि म्हणूनच आज हा दिवस मला पाहायला मिळतो. एवढंच सांगायचंय मला. मन माझे ग झाले त्याचे, मोर स्वप्नाचा दारी नाचे, शब्द त्याचे ग मृताचे, स्पर्श त्याचे चांदण्याचे, त्याच्या श्वासांचे त्याच्या डोळ्यांचे गुज सांगते माझं कुंकू. हा 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 कुंकू, हा 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 कुंकू. अरे पण काय, मला तुला एक गोष्ट दाखवायची. चल लवकर. अगं माझ्या लेकरा, मला काय बी दाखवू नकस. जे काय दाखवायचं ना ते माझ्या पांडुरंगाने मला दाखवलंय. तुम्ही दोघं पण ना बघा त्या पांडुरंग पांडुरंग करत असता. अरे ही समधी पांडुरंगाचीच लीला आहे. आणि शपथ सांगतो तुला आई, इथली शाळा लई भारी आहे. म्हणजे कसं आहे माहिती आहे, शाळेत
या शाळेत आहे ना बाणाचा न आणि नळाचा न वेगळाच असतो. आपल्या गावच्या शाळेपेक्षा बी भारी आहे. हा मग लय भारी आहे. आपली गावातली शाळा आहे ना त्यांचं एवढं सायकलचं स्टँड आहे. लय भारी आहे शाळा आहे ती. चल मी तुला माझी पुस्तकं दाखवतो. चल ये लवकर ये. ही बघ. अगो बया 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 बया, अरे एवढी भारी पुस्तकं कोणी दिली? अमृतताईने. आणि तुला सांगतो आई, या शाळेतली मुलं आहेत ना त्यांना लय भारी भन्नाट हे शब्दच काही कळत नाही बघ. अरे माझ्या लेकरा, या शहराची भाषाच वेगळी आहे बघ. पण ती ज्याला कळली त्याच्या आयुष्याचं कल्याणच झालं. पण मला नाही आवडत ही भाषा. तुला आवडो अगर न आवडो, पण तुला ही भाषा शिकायच पाहिजे. जे बाबा म्हणतात ना ते खरंच आहे बघ. जे आपल्याला जमलं नाही ना ते या लग्नानं करून दाखवलं. काय करावं काय कळना बाबा. असं करतो 4-5 दिवस रमावतीला जाऊन राहतो, म्हणजे दादा घरी येईल की नाही त्याच्या नजरेलाच पडायला नको. आणि जर का जानकीने तोंड उघडलं तर आषाढामध्ये पंढरपूरला गेल्यासारखं वाटेल. मी काय म्हणतो परशू शेठ, ही वनिता अशी काय सापडायची नाही. त्यासाठी आपल्याला मैदानात उतरलं पाहिजे. त्याच्याकरता माणसं वाढवली पाहिजेत, ऐका वाढवला पाहिजे, नाही तर अवघड आहे सगळं. लागली का तुझी नकार घंटा वाजायला? ही एक गोष्ट लक्षात ठेव, हे काम होणं माझ्यासाठी नाही तुमच्यासाठी गरजेचं आहे. तुमच्यासाठी गरजेचं आहे? हो परशू शेठ, तुमच्यासाठी म्हणजे? म्हणजे तुझ्यासाठी आणि राग्यासाठी. या प्रकरणामध्ये मी अडकलो की राग अडकणार, राग अडकला की तू अडकणार. मी घरचाच आहे रे. वामने एक वेळ मला माफ करेल, पण तुमचं काय? भैया हे माझ्या लक्षातच आलं नव्हतं. ती वनिता गेली खड्ड्यात. परशू शेठ, मी तुमच्या बरोबर गावाकडे येतो, आपण दोघं मिळून लपूया. अरे माझ्या सोन्या, माझी सगळी भिस्त तुझ्यावरच तर आहे. गंमत केली तरी मी, गंमत केली तुझी. परीक्षा बघते माझी. अरे लेका, तुझी ही परीक्षेचीच वेळ आहे. या परीक्षेत जर तू पास झाला तर तू माझा राईट हँड होशील. होशील म्हणजे आता नाही. अरे किती प्रश्न विचारतो रे, किती प्रश्न विचारतो. या असले प्रश्न विचारणारे माणसंच आवडत नाहीत मला. हा म्हणजे मी तुमचा खास माणूस नाहीच आहे. अरे लेका, नुसता खास माणूस नाही, कलेजाचा तुकडा आहे तू. पण काय वनिताच्या बाबतीमध्ये गती नाही बघ तुला. अशा माणसाचं काय लोणचं घालू आहे? परशू शेठ, तुम्ही मला अजून ओळखलं नाही. मी आज ठरवलं ना तर. आज फरक आहे तुझ्यात आणि राग्यामध्ये. राग्या ठरवत नाही, डायरेक्ट करून दाखवतो. तुम्ही माझ्या शेपटावर पाय देत आहे. शेपटावर पाय द्यायला शेपूट हाय कुठं? ती कवाच गेली. परशू शेठ, मी आपल्याला चॅलेंज करताय. मी आम्ही शपथ घेतो, त्या वनिताला पाताळातनं मी शोधून आणीन, तुमच्या पुढे उभी करेन. बघाच तुम्ही. वर माझ्या वाग्या, हे काम तू जर केलंस ना तर तू नक्की होशील माझा राईट हँड. रखमाबाई, मला माहिती आहे तुम्ही माझ्यावरती नाराज आहात, कारण तुम्हाला अंधारात ठेवून जानकीचं ज्या पद्धतीने लग्न झालं. मी मधीच बोलते म्हणून राग मानू नका, पण आता नको तो विषय. ज्यांच्यासाठी जीव तुटायचा ती गंगा मावशी आणि राजन.
दोघं बी आता या जगात नाहीत. त्यांच्यापैकी एक जण जरी कोणी असतं ना तरी आमच्या चुकीची भरपाई करायला काय वाटेल ते केलं असतं, पण दैवालाच ते मंजूर नव्हतं. आत्याबाई, माझा तुमच्याबद्दल काय बी राग नाही. मला आज खऱ्या अर्थानं कळलं की माझी पोरं लई सुखात आहे. जानकी तर साहेबांवरनं जीव ओवाळून टाकते ती. अहो, जसं जानकीचा साहेबांवर जीव आहे ना तसाच नरसिंहाचा सुद्धा जानकीवर खूप खूप जीव आहे. अहो, मला तर वाटतच नव्हतं नर्मदाची जागा कोणी घेऊ शकेल म्हणून, पण ही तर नर्मदाच झाली आहे. हे समजा तुमच्यामुळे झालं बघा. माझ्यामुळे कसलं आलंय हो. हे सगळं मी केलं ते माझ्या नरसिंहासाठी आणि या घरासाठी. अहो, घरातले नोकर चाकर सुद्धा ते सुद्धा तिला नर्मदा समजतात. त्या गावच्या माऊलीची जागा तिला घ्यायला मिळते. ह्याच्यापेक्षा आमचं दुसरं भाग्य ते काय असणार. येते म्या. खरं म्हणजे तुमचा निरोपच घ्यायला आले होते. हे काय एवढ्यात कुठे निघालात? आता आल्यासारख्या राहा ना काही दिवस. नका नका. आमच्या पाहुणचारात काही कमी पडलं का? नाही नाही, तसं काय बी नाही. आता लय तेच झाले आणि ते बी घराकडे एकलेच आहेत आणि आता शेतीची बी कामं आहेत ना. बरं, पण जायच्या आधी मला भेटून जा. हा, येऊ म्या. या. येते. नमस्कार. नमस्कार. कोणी इन्स्पेक्टर मोरजकर म्हणून आहेत, ते आपल्या घरी येणार आहेत. घरात जो गोळीबार झाला त्या प्रकरणात त्यांना घरच्या सगळ्यांची चौकशी करायची आहे. तर काय वेळ लागलाय का त्याला? एकदम चिडू नकोस, तो त्यांच्या ड्युटीचा भाग आहे. तुझ्या कानावर असावं, तुला माहिती असावी म्हणून सांगायला आलो. बरं वाटतं ना तुम्हाला माझी फजिती झाल्यावर? हसा. मी त्यासाठी हसत नाहीये ग, तुझं कौतुक वाटतंय म्हणून हसतोय. कौतुक हे असं? आज मला कळतंय तुझ्या भाषणाचा एवढा चाहता वर्ग काय, CID इन्स्पेक्टर सुद्धा. खरं सांगा, माझा गावंढळपणा खूप लाज आणतो ना तुम्हाला? हो ना, आलिया भोगासी असावे सादर, चित्ती असू द्यावे समाधान. आणि माझ्याऐवजी दुसरी कोणीतरी फाडफाड बोलणारी बायको मिळाली असती तर माझा जीव वाचला असता का? आत्याबाई म्हणते तेच खरंय. तुझ्या श्रद्धेमुळेच माझा जीव वाचलाय. माझ्या भाग्याचं, माझ्या सौख्याचं, लीन सोन्याचं माझं कुंकू. रोज पूजिते, रोज जपिते, लाख मोलाचं माझं कुंकू. हा 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 कुंकू. गुड आफ्टरनून अँड कॉंग्रॅच्युलेशन्स टू. कशाबद्दल कॉंग्रॅट्स? तुमचे रिपोर्ट्स आलेत आणि प्रोग्रेस उत्तम आहे. त्यासाठी मला कॉंग्रॅच्युलेट करू नका, हिला करा. शी डिझर्व्स इट. ओके मिसेस केलेदार, कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि हो,
माझं डॉक्टर वाडेकरांशी बोलणं झालंय. वी कॅन डिस्चार्ज यू टुमॉरो. अगं अशी मख्खासारखी उभी काय राहिली आहेस? ते म्हणतायत उद्या आपण घरी जाऊ शकतो. अहो तेवढं इंग्रजी कळतं मला. ओके, सी यू लेटर. बाबा आर यू शुअर ही बातमी पक्की आहे? तुला काय वाटतंय मी माझ्या मनातल्या गोष्टी सांगतोय? तसं नाही. डॉक्टरांनी 10 वेळा रिपोर्ट्स चेक करून हा निर्णय घेतलाय की मला उद्या डिस्चार्ज मिळणार. वाव दॅट्स ग्रेट. म्हणजे आता आपण पुढचं प्लॅनिंग करू शकतो. सगळ्यात आधी तुम्ही घरी आलात ना की आपण एक जंगी पार्टी करूया. आणि मग काही दिवसांनी तुम्ही हिंडा फिरायला लागलात ना की सगळी कामं बाजूला ठेवून आपण एक मोठ्या वेकेशनवर जाऊया. वाटलंच ना तर वाकनीस काका, मोहन काका, मंत्रालयातले तुमचे 2-3 मित्र आणि मैत्रिणी सुद्धा सगळ्यांना एकत्र घेऊनच जाऊ. म्हणजे काय ना इथून सारखं कोणी कोणी फोन करून त्रास नाही देणार. कधी येताय कधी येताय. बाय द वे, फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन माय डार्लिंग, मला एकही मैत्रीण नाही. मी कायम तुझ्या आईवरच प्रेम केलंय. किती नंबरच्या? 1 की 2 की दोघींवर? अमृता करी करते. जानकी इकडे ये ना. अरे ये ना. काय कुठे चालली होतीस? ते तुम्ही बोलत होतात म्हणून मी आपलं. मग काय झालं? आम्ही दोघं बसून बोलत होतो ना, आता तिघं बसून बोलू. आफ्टर ऑल वी आर फॅमिली. बस ना. हा तर मी काय म्हणत होते? कृष्णाबाई म्हणजे तुम्ही, मिस्टर वामन आणि त्यांच्या पत्नी, मिस्टर परशुराम आणि त्यांच्या पत्नी, अमृता म्हणजे साहेबांची मुलगी, मग जानकीबाई आणि त्यांचा भाऊ, घरातले 5 नोकर आणि बाकी सगळी सिक्युरिटी जी त्यावेळेला इथे ज्या त्या जागी होती ते सगळे. एवढी सगळी माणसं घरात असताना 2 माणसं बाहेरनं इकडे आली आणि कोणालाही कळलं नाही. हे कसं शक्य आहे? बरं कृष्णाबाई, तुम्ही मला सांगा. आत्या आत्या म्हणतो आम्ही तिला, आणि बाकीचे बाहेरचे सगळेजण आत्याबाई अशी हाक मारतात तिला. तेव्हा तुम्ही तिला आत्याबाई असं म्हणलं तर बरं होईल. सॉरी आत्याबाई, मला सांगा त्यावेळेला तुम्ही कुठे होतात? मी माझ्या खोलीतच होते. जरा झोप येत होती, तेवढ्यात काहीतरी फुटल्याचा आवाज झाला. जाग येतच होती तेवढ्यात अमृताची किंकाळी ऐकू आलीच. मी धावत बाहेर आले तर हे. ओके. आणि वामनराव तुम्ही कुठे होतात? वामन त्या रात्री. थांब आत्या, खोटं नको. इन्स्पेक्टर साहेब, त्या दिवशी रात्री मी घरीच होतो. फक्त
दारूच्या नशेत होतो. मध्यंतरी काही पर्सनल कारणामुळे मला दारूचं व्यसन लागलेलं होतं. काही थोड्या काळापुरता का होईना पण मी दारूच्या आहारी गेलो होतो. बाहेर एवढा हलकल्लोळ माजलेला असताना तुम्हाला आतमध्ये काहीच ऐकू आलं नाही? नाही कळलं. म्हणजे सकाळी उठल्यावर कळलं पण तेव्हा नाही कळलं. मिस्टर वामन, तुमची बेडरूम कुठे? म्हणजे हॉलपासून सगळ्यात जास्त जवळ तुमची बेडरूम आहे. तुमच्या खोलीच्या बाहेर 2 गनशॉट फायर झाले, आरडाओरडा झाला आणि तरीही तुमचं असं म्हणणं आहे की तुम्हाला यातलं काहीही कळलेलं नाही. पण तुम्ही असं घरच्या माणसांचा झाडा का घेताय? कारण बाहेरून घरात फक्त एकच व्यक्ती आली, ती म्हणजे राजन. मागच्या कंपाऊंड शेजारच्या बदामाच्या झाडावरून लॉनवर फक्त एकाच व्यक्तीच्या पावलांचे ठसे सापडलेत. समजा आमच्या घरातल्यापैकीच कुणी संध्याकाळी त्या लॉनवर फिरलं असतं आणि त्याचे ठसे तुम्हाला मिळाले असते तर? आम्ही त्याचीही चौकशी केली असती. अच्छा, म्हणजे तुमची ही चौकशी योगायोगावर अवलंबून असते का? नाही आत्याबाई, योगायोगांनी पुरावे सापडतात. आणि मग आम्ही तो पुरावा नीट उलगडून बघतो. पण तो सांगतोय ना तो नशेत होता म्हणून. नाही, मी पूर्ण सहमत आहे त्यांच्याशी. पण माणूस कितीही नशेत असला तरी बाहेरचा आरडाओरडा त्याला अजिबात कसा ऐकू जात नाही, हा एक प्रश्न मला पडलेला होता. तुमचं बरोबर आहे इन्स्पेक्टर साहेब. आत्या, यू प्लीज कंटिन्यू. तर माझं म्हणणं असं आहे, म्हणजे पोलीस पंचनाम्याचं. किंवा ती आलीच नाही म्हणजे? एकतर ती व्यक्ती घरातच होती किंवा घरातलीच होती. घरातलीच होती.